बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकीमध्ये पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला। दोन्ही गट जे आहेत ते आमने-सामने आले आणि मोठा राडा जो आहे तो गेवराई या ठिकाणी झाला होता। याच संपूर्ण घटनेमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना जबर मारहाण देखील झालेली आहे। सध्या त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण घटना ज्यावेळेस घडली होती त्यावेळेस ते स्वतः त्या ठिकाणी होते, कारण की या ठिकाणी जे पंडित आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला होता। नेमकी संपूर्ण घटना काय जाणून घेऊयात। सर, नेमकं काय झालं होतं? तुम्ही त्या ठिकाणी होते, काय घडलं होतं? खरं म्हणजे मी दुपारच्या वेळेला आमच्या कार्यालयाच्या समोर उभा होतो, कार्यालयातच होतो आणि हे जे लोक आले, बाळराजे पवार आणि त्यांच्यासोबत 5 ते 6 जण होते, ते खरं म्हणजे अमरसिंह पंडित साहेबांच्या खुनाच्या इराद्यानंच हे लोक आलेले होते। येताना त्या पद्धतीनं ते आले, त्यांच्याबरोबर अतिशय गुंड प्रवृत्तीचे क्रिमिनल्स त्यांच्या गाडीत होते। त्यांनी थेट त्यांची स्कॉर्पिओ आमच्या कार्यालयाच्या दारात उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर धाडकन आदळली आणि त्याच आवाजामुळं मी बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर मी पाहिलं, त्यांनी पहिल्यांदा अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने शिवीगाळ करून त्याला आज संपूर्णच टाकायचं आहे असं म्हणत ते धावत आमच्या कार्यालयाकडे आले। मी त्याला हात जोडून विनंती केली की तेही तर नाही आहेत, तुम्ही असं करू नका, ते नाहीत तर मग आज तुला संपवतो असं म्हणून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। काठी, बेल्ट, लाथाबुक्क्याच्या साह्यानं मला तिथं त्यांनी त्या गेटवर आमच्या मारलं। अक्षरशः त्या गेटच्या खाली तिथं टाकून अक्षरशः तोडवलं। यांच्यासोबतचे जे लोक होते त्याच्यामध्ये गेवराई शहरातले माझ्या ओळखीचे 2 जण होते बाळराजे पवारांच्या सोबत, परंतु इतर जे लोक होते हे मी त्यांना समोर आल्यानंतर ओळखू शकतो खऱ्या अर्थानं, पण ते अतिशय क्रिमिनल की जी चर्चा गेवराई शहरात होती की यांच्याबरोबर जेलमध्ये असताना, कारण यांनी यापूर्वी 1997ला असाच एक निर्घुण खून केला होता। तत्कालीन शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास बेदरे यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती। तब्बल 14 वर्ष ते जेलमध्ये होते आणि ही शिक्षा आत्ता ह्या सरकारनं त्यांची माफ केली होती। शिक्षा माफीच्या प्रकरणात ते आत्ता आलेले 3 महिने झालं, परंतु जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर त्यांचं ह्या निवडणुकीच्या काळात आणि आल्यानंतर सुद्धा जे वर्तन आहे ते सामान्य लोकांना धमकावणं, जीवे मारण्याच्या धमक्या देणं, जाहीर भाषणामध्ये सुद्धा अतिशय खालच्या टोकाची टीका करणं, असंच त्यांचं वर्तन होतं। मारहाण करताना साधारण ते स्वतः त्या ठिकाणी होते तुम्हाला? त्यांनी स्वतः मला मारहाण केली। पहिल्यांदा त्यांनीच मला मारलं आणि त्यानंतर इतरांनी मला मारलं। मी त्यांना उलट हात जोडून विनंती करत होतो, मला माझा बचावसुद्धा करायची संधी मिळाली नाही। मला त्यांनी जिवंत मारलं असतं, परंतु आमचा ड्रायव्हर साहेबांचा मध्ये पडला आणि त्यानं त्यांना धरलं, म्हणून मी माझा जीव वाचून आमच्या कार्यालयात पळून जाऊ शकलो, त्याच्यामुळे मी वाचलो आज। सर, तुमच्या सहित आणखी किती जण आहेत की त्यांना जबर मारहाण झाली? अशी माहिती मिळते की त्यांच्यावरती इतर रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत। हो, आमचे 2 सहकारी सध्या छत्रपती संभाजीनगरला ॲडमिट केलेले, त्यांच्यावर दगडफेकीमध्ये ते जखमी आहेत। हो सर, आता या संपूर्ण घटनेमध्ये तुम्ही स्वतः काही तक्रार देणार आहात का आणि काय मागणी करता या संपूर्ण घटनेत? नाही, मी तर इथं हॉस्पिटलमध्ये मला आणलं आमच्या बंधूंनी, त्यांनी हॉस्पिटलमध्ये MLC केलेली आहे, अजून पोलिसांनी काही जबाब घेतला नाही। पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर मी सगळे हकीकत सांगणार आहे आणि असे जे खुनी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, खऱ्या अर्थानं यांची जागा ही कारागृहातच आहे, त्यांनी तिथंच राहायला पाहिजे। केवळ राजकीय वरदहस्तामुळं ते बाहेर पडलेले आहेत, नाही तर ह्यांची वृत्ती हीच आहे। एखाद्याच्या घरात जाऊन मारहाण करणं हे काही समाजाला चांगलं परवडणारं नाही। माझ्यासारख्या व्यक्तीवर माझा कुठलाही संबंध नसताना अशा पद्धतीनं निर्गुण हल्ला करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं हे खरंच समाजासाठी आणि सर्वांनी चिंतनाची बाब आहे ही। ह्या अशा वृत्तींना कारागृहात घातलं पाहिजे, हीच माझी मागणी राहणार। सर, शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात विचारतोय की नेमकं ही घटना घडलेली काय होती जिथून हा संपूर्ण वाद उफाळून आला होता? कुठंतरी मतदान केंद्रावर छोटी मोठी बाचाबाची झाली होती आणि त्या अनुषंगानं हे सगळं चालू होतं, परंतु
हे कालपासूनच अशा वृत्तीनं वागत होते. अनेक जणांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते, शिवीगाळ करत होते. हा मला राजकीय ह्याच्यात काहीच बोलायचं नाही, परंतु माझा मात्र कुठंही संबंध नव्हता. मी कुठं बूथवर नव्हतो, कुठल्या प्रचारात नव्हतो. मी माझ्या कार्यालयात आमच्या माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांच्या निवासस्थानी तिथं उपस्थित होतो. आणि कुणी नसताना अगदी आम्ही दोघं तिघंच होतो. त्याच्यातले दोघं जण भीतीपोटी पळून गेले. एकटा तो आमचा ड्रायव्हर होता, त्यानं मला वाचवलं. ही सर्व पूर्वनियोजित असू शकते 100% पूर्वनियोजित असू शकतं. त्यांच्या गाडीमध्ये अतिशय म्हणजे हे सगळे अमरसिंह पंडित साहेबांच्या खूनाच्या इराद्यानेच आले होते. त्यांची हत्या करण्याचा हा त्यांचा कट होता. ह्या निष्कर्षापर्यंत मी पोचलो आहे. मला आजसुद्धा त्या घटनेने खूप माझ्या ह्याच्यावर परिणाम झाला आहे. मी ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का नाही ह्याचं मला चिंता वाटते. नक्कीच. तर हे आहेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक. आणि या संपूर्ण घटनेमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा हा संपूर्ण प्रकार जो आहे असा दावा देखील त्यांनी या ठिकाणी केला आहे. नेमकं आता पोलीस प्रशासन यावरती काय कारवाई करतं आहे, काय पावलं उचलतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड.